सो रिसेंटली काही IVF वरती पण काही मूवी बनलेले आहेत सर. ओके, दॅट इज इन गुड फेथ अँड अनदर फेथ ऑल्सो. बट दीज काइंड ऑफ मूवीज हॅव सेट अ राईट एक्झाम्पल ऑर रॉंग एक्झाम्पल. रिसेंटली 2-3 वर्षामध्ये खूप मूवीज बनल्या आहे सर IVF वर. काही मूवीज आलेल्या आहेत त्याने डेफिनेटली मूवीजमधनं बऱ्याचशा गोष्टी लोकांना कळतात. आता तर तशी गरज नसते. पूर्वी मूवी ही जनप्रबोधनाचं एक सोर्स होता, पण आता तर इंटरनेटवर एव्हरीथिंग इज देअर. परंतु ह्या मूवीजनी बरेच गैरसमज निर्माण केले. जसं एव्हरीथिंग यू रीड ऑन इंटरनेट इज नॉट ट्रू, बट तुम्हाला एक त्यातली पुसटशी कल्पना येते हे असं आहे तसं आहे, राईट. पण खरं कधीच तसं नसतं. आता काही मूवीज तुला नाव घ्यायला काय हरकत नाही. गुड न्यूज म्हणून मूवी होता आणि त्याच्यात कुठल्या एका मूवीमध्ये काहीतरी सिमेन सॅम्पल एक्सचेंज होऊन दॅट इज व्हेरी रेअर फिनॉमिनन. व्हेरी रेअर फिनॉमिनन. का असं होतं आणि मग असं झालं ते व्हेरी रेअर. म्हणजे जिथे खूपच सिस्टीम प्रॉपर नसेल ज्या IVF सेंटरमध्ये तिथे असं होऊ नाही शक्यता. पण साधारणतः असं 99.99% होत नाही मुळी. कारण ते खूप तिथलं IVF सेंटर म्हणजे हा सिरियस विषय असतो. तिथला स्टाफ पण खूप सिरियस असतो. एक सिस्टीम असते आणि आपल्याकडे लॉज खूप कडक आहे. एव्हरीथिंग यू नीड टू आन्सर. त्यामुळे असं काही होत नसतं. त्यातनं त्या बरंच त्या मूवीमध्ये दाखवलं का डॉक्टर्स पण असे लाईट मूडमध्ये दाखवलेत की ते लाईटली घेतात सगळं. रिअल लाईफमध्ये डॉक्टर कसे कधीच असे एवढं लाईट मूडमध्ये नसतात आणि IVFचे डॉक्टर तर खूप सिरियस असतात. कारण तिथे खूप त्या पेशंटची आर्थिक आणि भावनिक इन्व्हॉल्वमेंट गुंतवणूक एवढी असते की डॉक्टरला स्ट्रेस असतो त्या गोष्टींचा. सो इट्स नॉट ट्रू व्हॉट इज शोन इन द मूवीज.